नमस्कार मित्रांनो, मी धनश्रीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कैरीचा गुळांबा। त्यासाठी लागणारे साहित्य आता मी तुम्हाला इथे दाखवलेले आहे। तर सर्वप्रथम मी कैरी धुवून स्वच्छ कोरडी करून आता तिची सालं काढून घेणार आहे। इथे मी राजापुरी आंब्याच्या कैरीचा उपयोग केलेला आहे। एक एक करून मी आता इथे सर्व कैरीची सालही काढून घेणार आहे। आता ही साल काढलेली कैरी आपल्याला खिसून घ्यायची आहे। आणि खिसून झाल्यानंतर आपल्याला ही थोडीशी पिळून घेऊन त्यातलं पाणी नितळायचं आहे, जेणेकरून ही कैरी जी आहे ती आंबट असते आणि त्यातलं पाणी नितळल्यानंतर त्यातला आंबटपणा हा थोडा कमी होतो। आता ही नितळलेली कैरी मी एका कढईमध्ये काढून घेणार आहे आणि त्यानंतर आता यामध्ये मी गूळ ऍड करणार आहे। आपल्याला गुळाचं आणि कैरीचं प्रमाण हे सम ठेवायचं आहे। जर तुमची किसलेली कैरी 2 वाटी असेल तर त्याच 2 वाटीच्या अंदाजाने आपल्याला गूळ घ्यायचा आहे। आता हे सर्व मिश्रण मी व्यवस्थित एकजीव करून एक अर्ध्या तासासाठी साईडला ठेवून देणार आहे। आता एका अर्ध्या तासानंतर हे मिश्रण पुन्हा मी गॅसवर ठेवणार आहे आणि गॅसची फ्लेम ही फास्ट करूनच काही वेळ हे मिश्रण व्यवस्थितरित्या परतून घेणार आहे। हळूहळू गूळ वितळून याला पाणी सुटलेलं आहे। हे मिश्रण आपल्याला 2 ते 3 मिनिटांनी असं सतत हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून गूळ खाली कढईला चिटकू नये आणि करपट लागू नये। अशा प्रकारे इथे सर्व गूळ हा वितळलेला आहे। आता गॅसची फ्लेम ही आपल्याला मध्यम आचेवर करूनच हा गुळांबा शिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर आता यामध्ये मी 2 ते 3 लवंग ऍड केलेला आहे। त्याचप्रमाणे अर्धा चमचा वेलची पावडर आणि अर्धा चमचा सेंधव मीठ, त्याचप्रमाणे एक दालचिनीचा तुकडा देखील यामध्ये मी ऍड करून पुन्हा हे मिश्रण व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे। अशा प्रकारे थोडासा घट्टसरपणा आता ह्याला आलेला आहे। ज्या वेळेला आता हे आपण मिश्रण व्यवस्थितरित्या शिजलेलं आहे हे कसं ओळखायचं, तर कैरी जी आहे ती आपल्याला पूर्ण ट्रान्सपरंट दिसते आणि हातावर थोडंसं घेऊन बघितलं तर त्याचं थोडं थोडं स्टिकी आपल्याला असं ते जाणवतं, एक तार येते आपल्या हाताला। ती जर आपल्याला जाणवली याचा अर्थ की आपला गुळांबा इथे शिजलेला आहे। आता हा गुळांबा पूर्णपणे थंड करून मी आता एका डब्यामध्ये भरून ठेवणार आहे। अशा प्रकारे
या गुळांब्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच धनश्रीज किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.